मला असं वाटतं की 19 तारीखला आम्ही आमच्या उमेदवाराचा फॉर्म हा आम्ही 18 तारीखला 19 तारीखला भरू. त्याच्यामुळे उद्यापर्यंत तरी आमचं नाव अनाऊन्स होईल, याच्यामध्ये कुठलीही शंका बाळगण्याचं काही कारण नाही. ज्यावेळेला दोन दोन उमेदवार अतिशय उत्सुक असतात त्यावेळेला ज्यांचं नाव जाहीर झालं आणि ज्यांचं नाव जाहीर होऊ शकलं नाही, दोघांनी एकत्र येऊन फॉर्म भरणं फार महत्वाचं असतं. मला अतिशय चांगलं वाटतं. लोकांना जरी काही वाटत असलं तरी आमचे दोघांचे अतिशय जवळचे संबंध आहे. वैचारिक मतभेद होऊ शकतात, पण हे कधी व्यक्तिगत पातळीवर आम्ही आणलेले नाहीये. त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे गणपतीला जातो. त्यांचं एखादं काम महाराष्ट्र शासनाकडे असेल तर ते हक्काने मला फोन करतात. केंद्रामध्ये एखादं काम असेल मी त्यांना हक्काने फोन करतो. शेवटी आपण काम कोणासाठी करतो? जिल्ह्यासाठी. आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेने संबंध राखायचे असतात. हे सुद्धा आमच्या जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य आहे. आता ते काय बोलले हे मला माहिती नाही, मी कशी प्रतिक्रिया देऊ. आता थांबायला सांगितलं तर ते फॉर्म भरताना मी सांगितल्याशिवाय फॉर्म भरू नये, थांबा, मी दुसऱ्याची समजूत काढतो, मग तुम्ही फॉर्म भरा, असं असू शकेल असं मला वाटतं. नाही, मला अजून याची तारीख वगैरे काय कळलेली नाही आहे. पण जर अमितभाई येत असतील तर अतिशय आनंदाची बाब आहे आणि त्याच्यामुळे एक चैतन्य सगळ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये येईल, कारण ते आमच्या युतीचे शिल्पकार सुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या येण्याने आम्हाला अतिशय आनंद होतो. बकवास आरोपांना मी फार गांभीर्याने घेत नाही. नेमकं ते कोणत्या वेळात आणि कोणत्या परिस्थितीत बोलतात हे सगळं आता लोकांना माहिती पडलेलं आहे. रवींद्र डोळस हे आमचे जिल्हा समन्वयक आहेत, आम्हाला अभिमान आहे. ते आमचे पदाधिकारी आहेत, ठेकेदारसुद्धा आहेत, ते सुद्धा अभिमान आहे. आणि निलेश राणेंना एवढंच असेल तर तू थेट अमित शहांच्या माध्यमातून त्याची ED CBI मार्फत चौकशी करायचं काम कर, आणि जर त्याच्यामध्ये सिद्ध नाही झालं तर तोंड काळं करणार की नाही त्याचं उत्तर दे. 16 लाखाचं काम झाल्याचं फक्त दिसतंय, पण 16 कोटी अदा झालेल्याचं बिल झालंय असंही त्याने आरोप केला. पूर्ण चौकशी करायला कोणी मनाई केलेली आहे. केवळ भंपकबाजी करण्यासाठी, आरोप करण्यासाठी, तोंडाची पिपाणी वाजवण्याऐवजी हिंमत असेल तर लांजामध्ये जाऊन बघायचं. लोकांची जलजीवनची कामं कशी चांगल्या पद्धतीने झालेली आहे यांना तिथे कोण कुत्राही विचारत नाही, म्हणून या ठिकाणी अशी इथे येऊन भुंकण्याचं काम करतायत. आपण याची पूर्ण माहिती घेतली आहे, त्याचे फोटो वगैरे घेतलेले आहेत असाही त्याने आरोप केला. सगळे घेऊन आजच्या आज SP कार्यालयात जायचं किंवा CBI कार्यालयात जायचं आणि तिथून त्यांच्याकडून इन्क्वायरी करून घ्यायची. 7 दिवसाच्यात इन्क्वायरी करा आणि आरोप सिद्ध करून दाखवा. हे हवाला किंवा टक्केवारी हे राणेंच्या 5वीला पुजलेली आहेत, विनायक राऊतच्या नाही आहे. हे टेंडरची अडचण आहेत, हे पाठी घेता येत नाहीत, हे मॅनेज होत नाहीत. त्यामुळे त्यांनी अर्ज घेतल्यानंतर त्यांनी तो भरावा अशीच माझी त्यांचा मित्र म्हणून विनंती आहे. खासदार विनायक राऊत हे 3ऱ्यांदा या विभागाचे खासदार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. अत्यंत लोकप्रिय खासदार म्हणून त्यांचा परिचय आहे. त्यामुळे यावेळीसुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने आणि यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उत्साहामध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. आणि मला खात्री आहे की ते लाखांपेक्षा जास्त मतांनी यावेळीसुद्धा 3ऱ्यांदा निवडून येणार आहे. नारायण राणे आणि किरण सावंत यांची उमेदवारी अजूनही जाहीर होऊ शकली नाही आणि राणेंना काल थांबावं शकलं. कालही उमेदवारी 8 दिवस सांगतायत की आज होणार, उद्या होणार, परंतु त्यांच्या उमेदवारी जाहीर न होण्यामागे कोणते तरी अदृश्य हात आहेत. आणि काल किरण सावंतांनी नागपूरला भेट घेतली आहे, त्याप्रमाणे नागपूरचे हात असू शकतील की काय असा प्रश्न मला आहे. आणि त्यामुळेच राणेंनी आता 8-10 दिवस उमेदवार झाल्यानंतर ही उमेदवारी घेऊ नये अशी माझी त्यांना विनंती आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.